झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, महाराष्ट्रामध्ये आता पीक पाणी मध्ये पाहूया यशोदा 751 बेटी वाणाबद्दलची प्रगतशील शेतकऱ्यांची मनोगत। मधुकर लक्ष्मणराव येवले रोग प्रतिकार शक्ती जास्त असल्यामुळे लाल्या वगैरे काही येत नाही। दुसऱ्या व्हरायटीत आणि ह्या व्हरायटीत बोंड याचे मोठाले आहेत आणि ह्याला 5 पाकळ्या आहेत, त्याच्यामुळे कापूस बी जास्त निघण आणि शेंडा ते बूड जी बोंड आहे ते वजनाला सारखंच आहे आणि हे वाण असं आहे की शेवटपर्यंत हिरवागार राहतो, लाल्या वगैरे काही येत नाही। कोरडो 30 गुंठ्यामध्ये 10 क्विंटल अपेक्षित आहे उत्पन्न। हा लोकांना सांगणार ना, कारण याच्यावर लाल्या वगैरे येत नाही, बोंड दुसऱ्या वाणापेक्षा हे बोंड मोठं आहे आणि 5 पाकळ्या असल्यामुळे कापूस जास्त निघतो आणि शेंडा ते बोंड सारखंच वजन आहे कापसा म्हणजे बोंडाचं, लहान बोंड पडत नाही काय आणि मोठंच बोंड आहे। नमस्कार, बापू मारू पाटील। 2 बिघा 2 थैले यशोदा बेटी घेतले। असं आहे का? तर तुम्ही 2 बिघे जमीन तुमच्याकडे, हां, तर 2 बिघ्यांमध्ये तुम्ही पूर्ण यशोदा सीडचेच 751 लागवड? हां, लावले। पाण्याची सोय नाही माझ्याजवळ, मी कोरडव वाण म्हणून कोरडवर घेतली आणि कोरडवर लावल्या मला आता 2 यशनीमध्ये 4 क्विंटल माल आला, तर अजून मला कमीत कमी 5 यशन्या होतील। मला जवळ अजून 8 क्विंटल माल येईल, थैलीला 5 क्विंटल असे 10 क्विंटल माल मला कोरडव येऊन जाईल, मला विश्वास आहे। आणि थैली मला पटली। कोरडव वाण म्हणजे व्हरायटी एकदम भारी आहे, याचा एकदम हिरवटपणा जसा तसा आहे, आजूपर्यंत सुद्धा जसा तसा हिरवा आहे माल। पाकडी खालती 2 तर वरती जवळ 8-9 पाकड्या आहेत आणि लांब धाग्यापर्यंत एकदम बोंड बी याचायला मऊ आहे, साधा सरळ आहे बिलकुल, याचायला बी घाणत नाही। आमच्या गावाचे शेतकरी व आजूबाजूचे गाववाले आले होते पाहायला, त्यांना ही व्हरायटी खूप आवडली। पुढच्या साली मी सुद्धा हीच व्हरायटी वाढवून लावणार, 5 थैल्या जास्त लावणार। ही व्हरायटी लाल पल्ले नाही, काही नाही, हिच्यावर मोठा फवारा तुरतुडे पल्ले नाही, हिरवीगार आजपर्यंत सुद्धा जशी तशी हिरवी आहे, शेंडापर्यंत दोंडालून कैऱ्या जशा तशा आहेत। मला गॅरंटी आत्मविश्वासाने सर्वांनाही पटली, पुढे हीच व्हरायटी जास्ती चालणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।